न्यू पार्थ स्टडी सेंटर. आता आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. तर जे MH टेट एक्झाम आहे ती एक्झाम लवकरच कंडक्ट होणार आहे. तर आता सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे त्या एक्झामला थोडा अवधी होत आहे. तर मिळालेल्या सूचनेप्रमाणे ही जी एक्झाम आहे ही एक्झाम जवळपास जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत होऊ शकते आणि मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये याचे फॉर्म भरणं चालू होऊ शकतात. तर आपण इथं पाहू शकता जे की 2022मध्ये टेट एक्झाम झालेली होती. त्या एक्झामचं जे काही चाचणी आहे, बुद्धिमत्ता चाचणी किंवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 निकाल वगैरे दिलेला आहे. तर टेट एक्झाम झाल्यानंतरच MH टेट एक्झाम झाल्यानंतर टेट TAIT ही एक्झाम म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे होऊ शकते 100%. तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची TAT हार्ड जात असेल अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रल एलिजिबिलिटी टेस्ट मीन्स CTET ही एक्झाम 7 जुलैला होत आहे. तरी त्या एक्झामचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून CTET पास करून घ्यावे व टेट एक्झाम हे द्यावे. जवळपास हे ज्या काही शिक्षकांच्या जागा आहेत दरवर्षी खूप रिक्त होत आहेत. तर तिसरी टेट हे घेणं भागच आहे. तर तिसरी टेट हे आपल्याला जवळपास या वर्षाच्या एंडिंगला नोटिफिकेशन निघायलाच पाहिजे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.